पार्ट 1 चे एक 4 ते 5 पेपर आपण पूर्ण करूया. प्रांजल मनातल्या मनात कॅल्क्युलेशन. बिलकुल कोणाचा आवाज नाही आला पाहिजे. यस. रोहित, एक्स काढण्यासाठी काय केलं? dx अपॉन डी. एक्स ची व्हॅल्यू आहे तुमची, फॉर्म्युला आहे dx अपॉन डी. dx आपल्याला दिलेला आहे 49 आणि डी किती दिलेला आहे आपल्याला? 7. सो 7 7 चा 49. आन्सर आला आपलं 7. ओके. चला दुसरा, डिटर्मिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. यस, व्हेरी गुड. सिद्धू सॉल्व करतोय बोर्डवरती येऊन. चला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. ज्यांना येत नाही ते पाहतील. 5 ने -4 ला मल्टिप्लाय करायचे आणि -7 ने 3 ला मल्टिप्लाय करायचे. सो साईडला करूयात आपण या ठिकाणी. 5 मल्टिप्लाइड बाय -4, याला ब्रॅकेट मध्ये टाकूया, मध्ये मायनसचं साइन. नंतर -7 मल्टिप्लाइड बाय 3, -7 मल्टिप्लाइड बाय 3. 5 4 चा -20, मायनस मायनस प्लस 7 3 चा 21. आन्सर आला आपलं 1. बरोबर सिद्धू? येस. सर्वांचं 1च येते का? तुम्ही पुढे पुढे जाताय, तुमच्या मागे मागे मी येतो. या येस. हे करू का क्लीन? दुसरं कोणाचं राहिले? दुसरं राहिलं असेल तर सांगा मला. चला, क्वेश्चन नंबर 3. कोणतं आहे रे? फक्त क्वेश्चन दाखवू. बस, ओके. प्रांजल, कोणतं आहे यातलं क्वाड्रॅटिक इक्वेशन? तिसऱ्यातलं BAB. कोणतं आहे? BAB नाही, फक्त B चे. काय? फक्त B. बरोबर ना? केलंय ना तुम्ही सॉल्व? त्याला जर x ने मल्टिप्लाय केलं तर x x कॅन्सल होईल, इथं तुमचा x चा क्यूब येईल. मला सांगा, क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला बोलतात? क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला बोलतात? इक्वेशन हॅव्हिंग वन व्हेरिएबल आणि मॅक्झिमम इंडेक्स 2 पाहिजे. बरोबर आहे. इथं बघा, x ने x ला मल्टिप्लाय केलं x², x ने 5 ला मल्टिप्लाय केलं 5x, हा प्लस इकडे आल्यानंतर इज इक्वल टू. So in this equation x is the only variable and maximum index किती आहे त्या व्हेरिएबल ची? 2 आहे. Therefore it is quadratic equation. म्हणजे आपला आन्सर आहे ऑप्शन बी. जिथं क्वेश्चन तुम्हाला वाटतोय की लिहावा तो क्वेश्चन तिथे लिहा. जिथे वाटतंय की गरज नाहीये, जसं की हे छोटस आहे तर असं शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही लिहू शकता. येस. चला, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 खाली घेऊ. क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलंय रे? मी सांगितले एम चा किंवा के चा क्वेश्चन 100% असतो. बरं का? एम चा किंवा के चा क्वेश्चन 100% असतोच. वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन, एक रूट दिलेले. रूट म्हणजे काय? आन्सर दिलेले आपल्याला, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला. किती? एक्स ची व्हॅल्यू 2 आहे. आपल्याला काय करायचंय? एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. करा चला मग पटकन. एक्स च्या जागेवर किती टाकणार आवडे? एक्स च्या जागेवर किती टाकणार? 2. एक्स च्या जागेवर पटकन 2 टाकायची, इथं 2 टाकणार, इथं 2 टाकणार. मला सांगताय की एम ची व्हॅल्यू किती येते? 1/. व्हेरी गुड. सी टाका चला पटकन तुम्ही.
एक्सच्या जागेवर ज्यांचं राहिले ते टाकून द्या. एक्सच्या जागेवर 2 टाकायचं आहे. एक्सच्या जागेवर 2 टाकायचं आहे. एक्सच्या जागेवर 2 इक्वेशन लिहून घेऊयात. एक्स प्लस mx मायनस 5 इज इक्वल टू 0. एक्सच्या जागेवर टाकायचं आहे आपल्याला 2, त्याचा स्क्वेअर आहे, सो 2 चा स्क्वेअर प्लस m आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 5 इज इक्वल टू 0. 2 चा स्क्वेअर 4 प्लस 2m मायनस 5 इज इक्वल टू 0. 4 आणि हा मायनस 5 आन्सर आलं -1 इज इक्वल टू 0. हा मायनस आहे, तिकडे गेल्यानंतर प्लस होईल, सो 1 मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड, सो आन्सर आला आपलं 1/2. 1/2. व्यवस्थित नोट डाऊन करायचंय. येस, झालं सर्वांचं नोट डाऊन केलं. क्वेश्चन नंबर 1 बी कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 1 बी कडे चला. क्वेश्चन नंबर 1 बी कडे, त्यातला पहिला क्वेश्चन नंबर हा वरचा 4 किती जणांचा राहिलाय? हा राहिलाय का कोणाचा? नाही ना? नक्की. चला, क्वेश्चन नंबर 1 बी त्यातला फर्स्ट क्वेश्चन कोण सॉल्व्ह करतोय? बोर्डवरती ऍडिशन करायची, सिंपल ऍडिशन करायची. कोण सॉल्व्ह करतोय? सोपं आहे ना. हा, एक्स प्लस वायच काढायचं, खूप मोठा नाहीये. आणि दुसऱ्यामध्ये एक्स मायनस वाय काढायचंय. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये करेक्शन आहे हा थोडस. यस सिद्धू, येतोय? अरे चला सांगू का मग? येते ना तुम्हाला? कोणाला नाही येत? आवळे तुला येते? नाही येत. सांगू मग? लक्ष देशील माझ्याकडे मग? अजून कोणाला नाही येत? श्रेयश, एक्स प्लस वाय झाले? ओके, व्हेरी गुड. अरमान तुला नाही येत, लक्ष देशील माझ्याकडे. आर्यन तुला येते? पक्का हे येते? थोडं येते, बर. चला, ज्यांना येत नाही ते प्रामाणिकपणे माझ्याकडे लक्ष देतील, ठीक आहे? ज्यांना येत नाही आणि ज्यांना येतंय ते तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, आपल्याला काय करायचंय? एक्स प्लस वाय काढायचंय. प्रांजल शांत. इक्वेशन 1 घेऊयात. 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499. याला बोलूयात आपण इक्वेशन नंबर 1. प्रांजल, 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501. इक्वेशन नंबर 2. काय करायची? या दोन इक्वेशनची ऍडिशन. काय करणार आहे? ऍडिशन करणार आहे. ऍड इक्वेशन 1 and 2. दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करूयात आपण. अनुष्का, सो दोघांची ऍडिशन करूयात. बरोबर नावडे? गाडेकर, ऍडिशन करायची. 101 आणि 99 किती आले? 200x प्लस 200y इज इक्वल टू येस 1000. डिवाइड किती करायचं याला? 200 डिवाइडेड बाय 200. 200 ला 200 ने डिवाइड केलं x, 200 ला 200 ने डिवाइड केलं y इज इक्वल टू 1000 ला 5. बस. सो x प्लस y किती आला मग आपला? 5. ओके, चला. ज्यांचं राहिलं होतं ते पटकन लिहून टाका. आणि दुसरं आता मी नाही सांगणार आहे, दुसरं तुम्ही करणार आहे. त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला? ऍडिशनच करायची दोन्ही इक्वेशनची. पटकन हे लिहून घ्या, नंतर आपण पुढच्या इक्वेशन कडे जाऊया.
येस कंप्लीट कोणाचं आहे आपण झालं ओके चलो चला इथे आता आपण करायचा पटकन आपण तुम्ही करायचा क्वेश्चन नंबर 2 इथं चेंज आहे थोडासा इथं चेंज आहे ना बरोबर ना इथं काय आहे तुमचं मायनस आहे काय तिथं मायनस हे इथं थोडस आपल्या बुक मध्ये इथं मायनस आहे सो इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे मायनस घ्या 49x minus 57y is equals to 172 आणि 57x minus 49y is equals to 252 ऍडिशन करायची दोन्ही इक्वेशनची सेम मागच्या सारखंच ऍड इक्वेशन 1 and 2 दोन्ही इक्वेशन काय करायचे तुम्हाला ऍड करायचे येत नाही ना सबट्रॅक्शन केलं तर का साइन चेंज होतील ना येते आन्सर चालेल चालेल ऍडिशन करा बघा कसं येते आन्सर आय थिंक आपण ज्यावेळेस सॉल्व्ह केलं होतं त्यावेळेस ऍडिशन केली होती एक्सरसाइज मध्ये 106x plus 106y असा आला होता 400 and काहीतरी 24 वगैरे समथिंग येतोय पहा तुमचा आन्सर येते का 49x minus 57y is equal to 172 त्यानंतर 57x minus 49y is equals to 252 चला ऍडिशन करूयात काय आलं होतं आपलं या ठिकाणी 106x minus 106y आणि इथे किती आला होता 424 ना यस कितीने डिवाइड करायचं सर्वांना 106 ने 106 ने प्रत्येकाला डिवाइड करा डिवाइडेड बाय 106 प्रत्येकाला 106 ने डिवाइड करताय सो इथं आलं x मायनस y इज इक्वल टू किती नंबरला येतोय 4 नंबरला येतोय बरोबर सो x मायनस y इज इक्वल टू आन्सर आलेला आहे आपलं 4 ओके मागे चला जाताना चेक करणार सर्वांचा प्रेझेंटेशन व्यवस्थित सुंदर येस क्वेश्चन नंबर 3 झाला का टू सर्वांचा नोट डाऊन केला क्वेश्चन नंबर 3 राइट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन्स दोन क्वाड्रेटिक इक्वेशन लिहायचे कोणतेही लिहा इथं पण एक दिलेलं आहे क्वेश्चन पेपर मध्ये बघा ठीक आहे हेच उचलून वरती टाकून द्या एक नंबरचं हेच क्वाड्रेटिक इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0 एक तुमच्या मनाने लिहा नितेश सांग बरं लेख x स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0 यस तुमच्या मनाने लिहा कोणतेही व्हेरिएबल यूज करू शकता कोणतेही नंबर या ठिकाणी टाकू शकता तुम्ही इथे x वापरा y वापरा m वापरा n वापरा पण त्या व्हेरिएबलची डिग्री म्हणजे मॅक्झिमम इंडेक्स किती असला पाहिजे 2 असला पाहिजे त्याच्या डोक्यावर तुमचं ऑलवेज 2 आलंच पाहिजे तरच ते काय आहे तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे क्वेश्चन नंबर 4 यस डिस्क्रिमिनंट फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट म्हणजे कोणाची व्हॅल्यू काढायची आहे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे ओके मग अगोदर कम्पेअर करावं लागेल एबीसी च्या व्हॅल्यू काढावे लागतील नंतर फॉर्म्युला टाकायचा आहे यस एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0 याला आपण कम्पेअर करूयात
कम्पेअर विथ कोणासोबत कम्पेअर करायचं? यस, त्याच्या जनरल फॉर्म सोबत. जनरल फॉर्म कोणता आहे? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. सो त्यावेळेस आपल्याला वी गेट व्हॅल्यूज ऑफ एबीसी. ए ची व्हॅल्यू किती आहे रे? 1, बी ची व्हॅल्यू 7 आणि सी ची व्हॅल्यू -1. कधी कधी एवढाच क्वेश्चन असतो बरं का, कधी कधी एवढाच क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी सी. एवढंच करायचं असतं तुम्हाला एका मार्कासाठी. ठीक आहे, कम्पेअर करायचं आणि एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या. कधी कधी एवढाच क्वेश्चन येतो तुमचा. पण आता डिस्क्रिमिनंट विचारलाय तर डिस्क्रिमिनंट आपण काढूयात. सो डिस्क्रिमिनंट फॉर्म्युला काय तुमचा? बी स्क्वेअर मायनस 4ac हा फॉर्म्युला आहे आपला. चला बी ची व्हॅल्यू टाकून द्या. बी ची व्हॅल्यू 7 त्याचा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू -1. ओके, 7 चा स्क्वेअर 49 मायनस मायनस प्लस आणि 4 1 चा 4. 49 आणि 4, yes, very good, 53. that is the discriminant. b square minus 4ac ची व्हॅल्यू आलेली आपली 53. 1 मार्क साठी क्वेश्चन असेल, 2 मार्क साठी क्वेश्चन असेल. व्यवस्थित जसं रिप्रेझेंटेशन आहे तसंच तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. त्यावेळेस एक्झाम मध्ये सर्वांना आउट ऑफ पडले पाहिजेत. आउट ऑफ पडतील ना? एकदम सोपं आहे. काय आता जरी तुम्ही हा पेपर सॉल्व्ह करायला गेलात ना, एवढा सोपा पेपर, मागच्या वर्षाचा पेपर आहे हा. किती सिंपल आहे बघा, तुम्ही अख्खा सॉल्व्ह करा, समजेल तुम्हाला की किती सिंपल पेपर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2a. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आपल्याला. काय दिलेलं आहे बघा रे, काय दिलेलं आहे? राईट द क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला लिहायचे. इफ ऍडिशन ऑफ रूट्स, रूट्स म्हणजे काय? आन्सर असतात, त्यांची ऍडिशन दिलेली आहे. म्हणजे रूट्स, रूट्स म्हणजे काय असतात? अल्फा आणि बीटा. त्यांची ऍडिशन किती आहे तुमची? 10. ऍडिशन दिलेली आहे आपल्याला 10. आणि त्यांचा प्रोडक्ट, प्रोडक्ट म्हणजे काय? प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, गुणाकार. कोणाचा? अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा, रूटचा गुणाकार. रूटचं मल्टिप्लिकेशन किती आहे? 9 आहे. तर क्वाड्रेटिक इक्वेशन लिहा असं ते बोलतात. क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचा फॉर्म्युला माहितीये का? पाठ का? क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचा फॉर्म्युला माहितीये का? कोण सांगते फॉर्म्युला? इथे लिहितो मी. हा सांगा फॉर्म्युला. एकच मिनिट, मला ह्याला लिहू देत अगोदर. हे काय तुमचं? एक मिनिट. अल्फा प्लस बीटा आपल्याला दिलेला आहे 10 आणि अल्फा इंटू बीटा आपल्याला दिलेला आहे 9. चला फॉर्म्युला सांगा. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा. फॉर्म्युला पाठ करायचा आहे. अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. फॉर्म्युला पाठ असेल तरच जमेल. ऍक्टिव्हिटी मग सोपी आहे. 2 मार्कांसाठी. काय 1 2 3 तीनच गाळलेल्या जागा भरायच्या. किती मार्क आहेत? 2 मार्क आहेत. पण त्यासाठी काय पाठ पाहिजे? फॉर्म्युला. थोडं गाळलेल्या जागा छोट्याच आहेत, पण थोडंसं डोकं लावावं लागेल. फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. चला एक्स स्क्वेअर जसाच्या तसा. अल्फा प्लस बीटा किती दिलेला आहे? अल्फा प्लस बीटा 10. इथं एक्स जसाच्या तसा आहे, त्याला 10x. इथं अधिक आणि अल्फा इंटू बीटा 9 इज इक्वल टू 0. फिनिश. लिहून टाका. चला हे पण लिहा. अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला लिहिणार. ठीक आहे, पाठ करून टाका आणि त्यानंतर फायनल आन्सर.
ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2, नेचर फाइंड आउट करायचे. रोहित, काय फाइंड आउट करायचे? नेचर. जगताप, नेचर सांगतोय मला. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे कोण असतो? बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 50 मायनस 30 आणि 0. व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला त्याचं नेचर सांगायचं. जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह मध्ये असेल तर नेचर कसं असतं? रिअल आणि रिअल अँड अनइक्वल. रिअल आणि अनइक्वल, बरोबर आहे. जर 0 असेल तर काय असतं? 0 असेल तर रिअल अँड इक्वल असतं, बरोबर. आणि जर मायनस मध्ये असेल तर नेचर कसं असतं? नॉट रिअल नंबर. रिव्हिजन करा थोडीशी. नॉट रिअल नंबर. खालचं तर काही सॉल्व्ह नाही करायचं, दिलेलंच आहे सगळं, फक्त थोडंसं बघायचंय. काय 3 इथं बघा, 3 आणि 0. x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 0. इथं हे काय काढावं लागेल. इथं बघा x ची व्हॅल्यू 0, x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 3, मग इथं 0. चला हे 5 चा आन्सर काढून टाकूया. x प्लस वाय, ग्राफिकल मेथड, x प्लस वाय इज इक्वल टू 3. y ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 5, इथे टाका मग 5 प्लस x इज इक्वल टू 3. हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर तो 3 मायनस, आन्सर आलं -2. चला, सो -2 आणि या ठिकाणी आहे तुमचा डॉट. चला दोन्ही प्रश्न पटकन कंप्लीट करताय. रूटचं नेचर कसं आहे हे थोडस लर्न करून ठेवताय की बाबा प्लस असेल तर काय, मायनस असेल तर काय, आणि 0 असेल तर त्याचं नेचर कसं असतं. येस, झालं सर्वांचं. बॉईज कोणाचं राहिले? चला क्वेश्चन नंबर बी, दुसऱ्यातला बी संपला आणि इथून पुढे तुमचा पार्ट 2 चालू होतोय. झाल्यानंतर आपण दुसरा पेपर घेऊयात हवं तर. चला घ्या बी. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी टू. पण आपण सगळे सॉल्व करणार आहे. काय पहिला क्रॅमर्स रूल ने सॉल्व करायचंय. क्रॅमर्स रूल. चला बी, बी मधला पहिला क्रेमरची मेथड. क्वेश्चन लिहा. क्वेश्चन लिहिताय. अगोदर दिलेली इक्वेशन एका खाली एक लिहून घेऊयात, त्याच्यामुळे आपल्याला क्लिअरिटी मिळून जाईल. याची व्हॅल्यू कोणती आहे? a1 a2 b1 b2 सगळी क्लिअरिटी मिळतात आपल्याला. सो 3x मायनस 4y इज इक्वल टू 10. इक्वेशन 1. सेम टू सेम त्याच्याच खाली 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. जर कोणाला क्रेमरची मेथड येत नसेल तर त्यांनी पुढे यायचं पटकन बसायला, म्हणजे आपण शिकूयात, बाकीच्यांना येते. कोणाकोणाचं नव्हतं झालं पहिलं चॅप्टर लेट ऍडमिशन्स. क्रेमरची मेथड कोणाला येत नाहीये? येस श्रेयस, चल पटकन पुढे शिकूयात, एकदम सावकाश सांगेल मी. आणखी कोणाला नाही येते? तुम्हाला जर पाहिजे असेल ना क्रेमरची मेथड, उशिरा आले त्यामुळे माहित नाहीये, बाकी सर्वांना येते.
आयुष, आदेश येते? ठीक आहे, चला काय करायचंय अगोदर आपल्याला एक्स काढायचंय. श्रेयश एक्स काढायचंय. एक्स काढताना काय करणार आहे, सगळे ऍज इट इज जे उभे नंबर दिसतात ते तुम्हाला ऍज इट इज लिहून टाकायचे. ओके, त्या ठिकाणी किती आहे 3 4, 3 आणि 4 -4 आणि खाली किती आहे तुमचा 3. क्रॉस मल्टिप्लाय करायचे, पुढचं येते बरोबर 3 मल्टिप्लाइड बाय 3 मध्ये कोणतं साइन असतं, मायनस साइन असतं आणि 4 मल्टिप्लाइड बाय -4. यस, 3 त्रिक 9 मायनस मायनस प्लस 4 चोक 16, 16 आणि 9 25. हा काय झाला तुमचा व्हॅल्यू ऑफ एक्स. डी सॉरी, ही काय व्हॅल्यू डी. ही व्हॅल्यू कशाची तुमची डी ची व्हॅल्यू आहे. चला डी मिळाला आपल्याला 25. डी मिळाला आपल्याला 25. नंतर काय करायचं आपल्याला dx काढायचं. dx, सो dx इज इक्वल टू, येस, dx काढताना अगोदर काय करणार आहे, कॉन्स्टंट टर्म लिहायचे. अगोदर कॉन्स्टंट टर्म हे लिहायचे अगोदर, त्यानंतर मग एक्स काढताना एक्स ला हाईड करायचे आणि 4 आणि 3 लिहायचे. अगोदर पण ह्या लिहायच्या 10 5 -4 3, 10 5 -4 आणि 3. ठीक आहे, डन. चला क्रॉस मल्टिप्लाय पुन्हा एकदा. 10 3 चा -5 4 चा, 10 3 चा 30 मायनस मायनस 5 4 चा 20. आन्सर आला आपलं 50. हा झाला तुमचा dx. लास्ट वाला कोण राहिलाय dy. ओके, dy. चला dy फाइंड आउट करूयात. येस बरोबर, dy इज इक्वल टू dy. जे दिसतंय काय काय दिसतंय तुम्हाला, y ला हाईड करायचं आहे आणि 3 4 3 4 आणि या ठिकाणी 10 आणि 5, 10 आणि 5. dy काढताना y ला हाईड केलं, y ला झाकून ठेवलं आणि इथं 3 4 3 4 10 5 10 आणि 5. चला पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 ने 5 ला 3 मल्टिप्लाइड बाय 5 मध्ये मायनस साइन असतं, 4 मल्टिप्लाइड बाय 10, 5 3 चा 15 मायनस 10 4 चा 40. आन्सर आलं -25. हा झाला आपला dy. ओके, फायनली आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता, x आणि y. सो x साठी काय फॉर्म्युला आहे dx अपॉन d आणि y साठी काय फॉर्म्युला आहे dy अपॉन d. चला टाका व्हॅल्यूज, dx ची व्हॅल्यू टाका, d ची व्हॅल्यू टाका, dy टाका, d टाका. dx किती आलेला आहे आपला 50 डिवायडेड बाय d किती आलेला आहे आपला 25. आन्सर आहे 25 1 चा 25, 25 2 चा. सो x इज इक्वल टू आन्सर आलं 2. आणि y काढताना dy -25 अपॉन 25, आन्सर आलं -1. फायनली राईट युअर सोल्युशन. x is equals to 2 and y is equals to -1. प्रतीक्षा येते हे कोणाला नाही येत असं नाही ना कोण, डिटर्मिनंट मेथड.
किती जणांचं राहिले? झाले सर्वांचं? चला नेक्स्ट क्वेश्चन. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. सोपं आहे एकदम. काय काढायचंय तुम्हाला? डिस्क्रिमिनंट काढायचंय. काय काढायचंय? डिस्क्रिमिनंट काढायचंय. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. नेचर काढायचंय. नेचर काढण्यासाठी डिस्क्रिमिनंट काढावा लागतो. बी स्क्वेअर मायनस 4ac. चला मग कम्पेअर करा. एबीसीच्या व्हॅल्यू काढा. चला पुढे तुम्ही, तुमच्या मागे मी येतो. कम्पेअर करा. कम्पेअर करायचंय. एबीसीच्या व्हॅल्यूज काढायच्या. 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0. याला आपण कम्पेअर करूयात. कम्पेअर विथ कोणासोबत कम्पेअर करायची, कोणासोबत तुलना करायची? त्याच्या जनरल फॉर्म सोबत. सो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देन वी गेट द व्हॅल्यूज ऑफ abc. a ची व्हॅल्यू मिळाली, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू. लिहा पटकन. येस, लिहिली सर्वांनी. ए ची व्हॅल्यू 2, बी ची व्हॅल्यू -5, बी ची व्हॅल्यू -5 आणि सी ची व्हॅल्यू आहे तुमची 7. आपल्याला नेचर काढायचंय. नेचर काढण्यासाठी बी स्क्वेअर मायनस 4ac आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. बी ची व्हॅल्यू किती आहे? -5. त्याचा काय आहे? स्क्वेअर. -4 मल्टिप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू 2 मल्टिप्लाइड बाय सी ची व्हॅल्यू 7. -5 चा स्क्वेअर काय कर? 25. मायनस का प्लस? ऑलवेज प्लस. मायनस चा स्क्वेअर ऑलवेज प्लस असतो. मायनस 4 2 चा 8, 8 7 चा 56. 56 मधून 25 गेले. यस 31 मायनस मध्ये येणार. बरोबर. साइन ऑफ ग्रेटर नंबर. सो जर तुमचा बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस मध्ये असेल तर नेचर कसं असतं मग? नॉट रियल नंबर. इथं खाली लिहायचं आपल्याला. मग बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू कशी आहे? 0 पेक्षा छोटी आहे. 0 पेक्षा छोटी. बरोबर ना? -31 आलेला आहे म्हणजे 0 पेक्षा छोटा आहे हा बी स्क्वेअर मायनस 4ac. therefore nature of roots of quadratic equation is कसं आहे नेचर? नॉट रियल नंबर. नॉट रियल नंबर. ओके. Next, question number 3, last one. The sum of roots of quadratic equation is double their product. Find k if equation is x square minus 4ax plus k plus b is equal to 0. So, yes, very good.
येस, व्हेरी गुड, शाबाश. जमलं का? एकदा एक्सप्लेन करतो मी, लक्ष देणार. हे बा, लक्ष द्या, चला पटकन माझ्याकडे. सर्वांचा पेन वगैरे खाली, लक्ष पूर्ण माझ्याकडे. हे बा, काय केलं? कम्पेअर केलं. कम्पेअर तर काय येते तुम्हाला? ओके. कम्पेअर करून ए ची व्हॅल्यू काय आहे? 1. बी ची व्हॅल्यू काय आहे? -4k. आणि सी ची व्हॅल्यू काय आहे? k+3. बरोबर का? एबीसीच्या व्हॅल्यू डन. त्यानंतर काय आपल्याला काय लागतंय? ते काय बोलतात माहितीये का? ते बोलतात की सम ऑफ, हे बघा कंडिशन बघताय, सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सम ऑफ रूट्स, सम ऑफ रूट्स, सम ऑफ रूट्स, रूट्सची सम, रूटची सम इज म्हणलं की आपण काय करतो? इज इक्वल टू साइन देतो. डबल देअर प्रोडक्ट. प्रोडक्ट काय मग? अल्फा इंटू बीटा, पण त्याचा काय आहे? डबल. त्यामुळे 2 ब्रॅकेटमध्ये किंवा अल्फा इंटू बीटा प्रोडक्ट काढला आपण. मग आपल्याला काय लागतंय? आपल्याला लागतोय अल्फा प्लस बीटा. मग काढून घेऊ ना. आपल्याला काय लागतोय? अल्फा प्लस बीटा लागतोय. मग अल्फा प्लस बीटा अगोदर आपण काढून घेणार आहे. नंतर काय लागतोय? अल्फा इंटू बीटा लागतोय. नंतर आपण अल्फा इंटू बीटा काढून घेतला. अल्फा इंटू बीटा काढून घेतला. अल्फा प्लस बीटा काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? -b/a. -b/a. बी ची व्हॅल्यू काय? -4k. आणि तो ऑलरेडी मायनस आहे, त्यामुळे 2 वेळा मायनस आलं. मायनस मायनस काय झाला? प्लस. इथला प्लस नाही लिहिला तरी चालेल, खालचा 1 नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे तुमचा? 4k. अल्फा प्लस बीटा आला 4k. अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय आहे? c/a. अल्फा इंटू बीटा c/a इज इक्वल टू, सी ची व्हॅल्यू काय बघा? k+3. ए ची व्हॅल्यू काय? ए ची व्हॅल्यू काय? 1. सो खालचा 1 नाही लिहिला तरी चालतो. सो आन्सर आलं k+3. फ्रॉम गिवन कंडिशन. गिवन कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू ट्वाइस देअर प्रोडक्ट. व्हॅल्यूज टाकून दिल्या. व्हॅल्यूज टाकून दिल्या बघा. इकडे मी परत सॉल्व्ह करतो. अल्फा प्लस बीटा किती आहे? अल्फा प्लस बीटा किती आहे? 4k. काय आहे? 4k इज इक्वल टू 2 ब्रॅकेट मध्ये अल्फा इंटू बीटा किती आहे? k+3. k+3. सो 2 ने केला मल्टिप्लाय केलं 2k प्लस 3. त्या ठिकाणी आहे तुमचा 4k प्लस इकडे आल्यानंतर -4. हा सॉरी, इथे किती येणार तुमचा? 6. ओके. सो 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. 4k मधून 2k गेले. 2k इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर सो k इज इक्वल टू 6/2. सो k इज इक्वल टू आन्सर आला आपलं 3. दिस इज आवर फायनल आन्सर. इथं पण तेच आहे, तिकडं पण तेच. ठीक आहे, चला लिहून टाका. झालं सर्वांचं? करू क्लीन? ओके, संपला पेपर. इथून पुढे मॅथ्स 2 चालू होईल, पण अगोदर आपण काय करूयात? सगळे मॅथ्स 1 चे 4 ते 5 पेपर घेऊयात मॅथ्स 1 चे. त्यानंतर मग मॅथ्स 2 कडे जाऊयात आपण. ठीक आहे, चला दुसरा पेपर.